पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आता जैसा आहेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया। तुझेने कृपे रघुवर्या स्तुते वदावया सामर्थ्य। जेने पंढरी सारिखाची आपुला धामन गाव केला। वैकुंठ धीपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला। जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला। त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। वाचा। श्री गणेशाय नमः। जैमिनी मनेगा भारतात ऐके तू यज्ञ कथा। जी ऐकता सकळ दुरिता सुटे पळा नायाचे। कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत। यज्ञ कथा आहे। जैमिनी ऋषी जैमिनी वैशंपायन नावाचे ऋषी जैमिनी राजाला सांगतायत, राजा ही यज्ञपूर्ती आहे, यज्ञ कथा आहे आणि ऐकल्यानंतर ना दुरित सगळी पाप संपली जातात, पळून जातात। अशा प्रकारची कथा ऐका असं ग्रंथकर्ते सांगतात। सकळ भूपा समय व्यक्त वेगे आला तेथे पार्थ। जेथे होता कृष्णनाथ तेथे येवनी तोकला। असं म्हणले। अशा पद्धतीने मग सगळ्या राजांसहित जिथं अर्जुन होता, जो घोड्याच्या पाठीमाग घोडा विजय दिग्विजय करून आलेला आहे, त्यानंतर ना भगवान श्रीकृष्णही तिथं आलेले आहेत। आणि मग ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उभा होते तिथपर्यंत अर्जुन जाऊन पोहोचला। सन्मुख देखता गोपाळा परतरता खाली उतरला। चरणी माता ठेविला बुद्धांजली उभा पुढे राहे। आणि भगवान श्रीकृष्णाला पाहिलं। पाहिल्यानंतर ना पार्थ रथाखाली उतरला। अर्जुन आपल्या रथाच्या खाली उतरले। पुढे कोण आहे? कृष्णम वंदे जगद्गुरु, जगाचा गुरु असणारा अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे। आणि त्या श्रीकृष्णाला पाहिलं। अर्जुन रथाच्या खाली उतरला, चरणी माता ठेविला। भगवान श्रीकृष्णाच्या पायावरती अर्जुनानं डोकं ठेवलं। हात जोडून अर्जुन पुढे उभा राहिले। काय करतात? अपार दाटले पार्थ सैन्यात कृष्ण सैन्यासी झालेली ना। जेवी नदीचे वग संपूर्ण समुद्र माझी साठविधी। असं म्हणले अपार अशा प्रकारचं सैन्य दाटलेलं आहे। अर्जुनाचं सैन्य आहे। पृथ्वीवरती दिग्विजय केलेला आहे। त्यामुळं सगळं असणारं अर्जुनाचं सैन्य होतं। आणि ती सैन्य पाहिलं अफाट अशा प्रकारचं होतं। कृष्ण सैन्यामध्ये लीन झालं। जसं नदीचे ओघ सगळे त्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतात, तशा पद्धतीने
सगळं असणारं अर्जुनाचं सैन्य भगवान श्रीकृष्णाच्या सैन्यामध्ये लीन झालं किंवा भगवान श्रीकृष्णामध्ये लीन झालं असं सांगतात. धर्मरायाचे वैभव सर्वांस दिसले अभिनव, सैन्य रूपे रमाधव जिकडे तिकडे व्यापला. धर्मराजाचं वैभव आहे. भक्ता उने पडो नेदी. आपल्या भक्ताला ऊन कमीपणा भगवंत कधी पडू देत नाही. त्यामुळे धर्मराजाचं जे वैभव आहे ते वैभव सर्वांना अभिनव वाटलं. कारण सैन्याच्या रूपानं भगवान श्रीकृष्ण नटलेले होते, व्यापलेले होते. जिकडं पाहिल तिकडं सगळं सैन्य अर्जुनाचं होतं, कृष्णाचं होतं. ते दोन्ही एकच होतं. आणि त्या सगळ्या सैन्यामध्ये भगवान परमात्मा व्यापक आहे. त्यामुळं ते अभिनव अशा प्रकारचं सैन्य धर्मरायाचं पाहणाऱ्याला दिसू लागलं. नर नारी अस्वगज ते माझी प्रवेश झाला दोषज, विशल केले तेज पुंज जे जिंकिली मदनाते. आणि मग जे काही धर्मराजाचं सैन्य होतं, मग स्त्रिया असतील, पुरुष असतील, घोडे असतील, हत्ती असेल, प्रत्येक सैन्यामध्ये भगवान परमात्म्यानं प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्यानंतर ना मग त्यावेळेस जे काय असणार सैन्य आहे ते सैन्य तिळ मात्र म्हणजे शेष दिसू लागलं. सगळीकडे भगवान परमात्मा व्यापक राहिला गेला. त्यामुळे जी राहिलेलं सैन्य होतं ते तेजपुंज दिसू लागलं. किती ते तेजपुंज स्वरूपवान दिसतात. जे जिंकिती मदनाते, मदनाला सुद्धा स्वरूपामध्ये जिंकतील अशा प्रकारचं तेजपुंज स्वरूपवान ते सैन्य दिसू लागलं. व्यापिले पद्म नामे उने आणिले सूर्य प्रवे, राजा तटस्थ रावणी उभे धर्म संपदा वाणिटी. असं म्हणले. मग जिकडं तिकडं सगळीकडं भगवान श्रीकृष्ण व्यापलेले आहेत. उने आणिले सूर्यप्रभे, जी सूर्याची प्रभा आहे, प्रकाश आहे, तेज आहे, त्या तेजाला सुद्धा कमीपणा येईल एवढं स्वरूप त्या अर्जुनाच्या धर्माच्या सैन्याचं होतं. कारण त्या सैन्यामध्ये स्वतः भगवान परमात्मा व्यापक होता. त्यामुळे सूर्याचं सुद्धा तेज फिक्क पडेल, कमी पडेल अशा प्रकारचं सैन्य दिसू लागलं. जे राजे आलेले होते, म्हणजे ज्यांना ज्यांना जिंकल ते ते सगळे राजे त्या घोड्या समवेत आलेले होते. आणि त्या सर्व राजांनी पाहिलं. त्या राजांना आश्चर्य वाटलं. धर्माची जी संपदा आहे त्या धर्माच्या संपत्तीचं वर्णन सर्व राजे लोक करू लागले. मनती धर्मायचा नुपवर दुजा नाही की निर्धार, त्रिभुवना माझी साची संपदा थोर ब्रह्मांड भरुनी उरसी. आणि जे राजे आलेले होते ते राजे वर्णन करू लागलं, बोलू लागलेलं आहे. धर्माईसान रूपवर, धर्मासारखा राजा या पृथ्वी तलावरती दुसरा नाही, दुसरा होणार नाही आणि या आधी कधी झाला नसेल अशा प्रकारे धर्मरायाची संपत्ती आहे. या धर्मराजाच्या संपत्तीचा जर इष्टिटीचा जर विचार केला तर संपूर्ण त्रिभुवनामध्ये याची संपदा भरून उरलेली आहे. अशा प्रकारची संपत्तीचं वर्णन करू लागले. पाठी जाऊन सर्व पाहिली मेदिनी, परिय सैन्य कोटी अक्षयनी की सहस्र कोटी नेनवे. असं म्हणले. अशा पद्धतीने मग पाहिल्यानंतर ना अर्जुनाच्या पाठीमागे जाऊन सर्वजण उभे राहिलेले आहेत.
आणि मग कोट्यावधी असणार औक्षहिणी सैन्य, कोटी औक्षहिणी सैन्य किंवा 1000 कोटी आहे किंवा औक्षहिणी आहे, ती सैन्य मोजता येत नव्हतं, माहिती हो नाही कुणाला. एवढं म्हणजे पृथ्वी तलावरती जिथं पाहिल तिथं अर्जुनाच्या जर पाठीमाग पाहिलं तर अफाट सैन्य दिसू लागलं. नाना देशीचे वैभव देखता हर्षला होता जीव, ते येते कोणी तुझ सर्व त्रिभुवनामा वाटले. आणि जे राजे लोक होते ते राजे लोक बोलू लागलेले आहेत. आपण पाहिलं, आपण दिग्विजय केला, संपूर्ण पृथ्वी तलावरती फिरलो, अनेक देशामध्ये गेलो, पण सगळ्या देशातलं तिथलं वैभव आपण पाहिलेलं आहे. आणि ते सगळं वैभव पाहून जीवाला मनाला आनंद वाटला होता. पण तो आनंद इथं धर्मरायाच्या नगरीमध्ये हस्तिनापुरामध्ये इंद्रप्रस्थामध्ये आल्यानंतर ना तो जो आनंद होता तो आनंद सगळा तुच्छ वाटू लागलं. कारण त्रिभुवनच कमी पडायला एवढी संपदा धर्मराजाची राजे लोकांनी पाहिले. देखता धर्माची संपदा पळणी गेली की अपदा, पली संपत्तीची निंदा करू लागले सर्वही. आणि धर्मराजाची संपदा सगळ्या राजे लोकांनी पाहिली. पाहिल्यानंतर ना त्यांना मनामध्ये जी वाटत होत ना की माझ्यासारखा श्रीमंत, माझ्यासारखी इस्टेट जगामध्ये कोणाची नाही, जी काय असणार अभिमान होता त्यांचा, तो अभिमान सगळा पळून गेला, संपला गेला. आणि आपल्या संपत्तीची निंदा, आपल्या इस्टेटीची निंदा आणि धर्मराजाच्या संपत्तीची स्तुती सर्वजण त्या ठिकाणी त्या सभेमध्ये करू लागले. तोवरीच थोर सरोवर जो देखिला नाही रत्नाकर, तो दृष्टी पडता साचार मग द्याविन तोर न वाटे. ग्रंथकर्त्यांनी उदाहरण दिलं की राजे लोकांना आपलीच संपत्ती महत्वाची आहे, जास्त आहे, अधिक आहे. कुठपर्यंत वाटत होत, जोपर्यंत त्यांनी धर्मराजाची संपदा पाहिली नाही. उदाहरण दिलं, सरोवर आहे. आपण सरोवर पाहिल्यानंतर ना सरोवर आपल्याला मोठं वाटतो. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण समुद्र पाहत नाही. आपण एकदा समुद्र पाहिला की मग त्या समुद्राच्या पुढे ती सरोवर तुच्छ वाटतं. तशा पत्क्यात समुद्रापेक्षा मोठं जगामध्ये काही नाही असं वाटतं. तशा पद्धतीने राजे लोकांनी धर्माची संपदा पाहिली आणि स्वतःची संपदा तुच्छ वाटू लागले. तोवरीच स्वारू अभिमान कुरूप वागवी संपूर्ण, जो देखिला नसे दर्पण देखिल्या विण तो न जाय. आणि राजे लोकांना वाटत होत की आपल्याकडेच संपदा जास्त आहे. जोपर्यंत धर्मराजाची पाहिली नाही तोपर्यंत असं वाटत होत. उदाहरण दिलं, एखादा सुंदर आहे आणि स्वरूपाचा सुंदरपणाचा अभिमान म्हणी, सुंदरपणाचा अभिमान मनामध्ये आहे. कुरूप, स्वतःला सुंदर असतो कुरूप, पण स्वतःला सुंदर समजत असतो. पण जोपर्यंत तो आरसा पाहत नाही तोपर्यंत स्वतःला सुंदर समजतो. आणि आरसा पाहिल्यानंतर ना मग तो स्वतःला सुंदर समजत नाही. तशा पद्धतीने धर्मरायाची इस्टेट पाहिली आणि मग स्वतःची संपदा कमी वाटू लागले. ऐरावता समान कुंजर उच्च द्रव्या समान हयवर, रतिपती जिंकिती नारी नर येते कोणी कुरूप दिसेना. आणि धर्मराजाच्या सभेमध्ये अर्जुनाच्या पाठीमाग जे सैन्य होतं ते सैन्य अतिशय सुंदर होतं. रतिपती स जिंकिती नारी नर. रतीचा नवरा कोण आहे? मदन आहे, प्रद्युम्न आहे. आणि त्या मदनाला जिंकेल
अशा प्रकारचे स्त्री आणि पुरुष त्या सभेमध्ये दिसत होते. उदाहरण दिलं, हा ऐरावत नावाचा हत्ती आहे. त्या ऐरावती सारखा दुसरा हत्ती जगामध्ये श्रेष्ठ नाही, सर्वात श्रेष्ठ ऐरावतच आहे. उच्चश्रवा नावाचा घोडा आहे आणि त्या उच्चश्रवापेक्षा श्रेष्ठ घोडा जगामध्ये नाही. तसं ही सगळी असणारी संपदा असेल किंवा राजे लोक सैन्य असेल ते त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ होत असं महाराज सांगतात. सेनेचा तो न लागे पार, सकळ संपत्तीचा सागर, सकळ विद्या प्रवीण चतुर, आदि व्याधी तो नशेची. आणि मग सगळे असणाऱ्या सेनेचा पार लागत नव्हता. संपत्ती जर पाहिली गेली तर समुद्र असावा अशी संपत्ती होती. आणि जे सैन्य आलेलं होतं त्यांच्याकडे विद्येमध्ये ते प्रवीण होते, सकळ विद्या जाणणारे होते, हुशार होते, चतुर होते, कोणालाही आधी व्याधी अशा प्रकारचे रोग नव्हते असं वर्णन महाराज करतात. जेते चांडाळी दुरूप नारायण, रूपे दिसती सुंदर पूर्ण, त्या जनांचे वर्णन कोण पामर करील. अहो भगवान श्रीकृष्ण व्यापक झालेले होते, म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप भगवंतानी धारण केलेलं होतं. त्यामुळे तिथं चांडाळ जरी असला तरी सुद्धा तो नारायण रूप दिसत होता. भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप दिसत होतं, रूपान सुंदर दिसू लागलं. म्हणून श्रीधर स्वामी सांगतायत त्या लोकांचं वर्णन आपण काय करावं जिथं स्वतः भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहे. अशा भगवंताच्या सानिध्यामध्ये असणारी लोक, त्या लोकांचं जनांचं वर्णन आपण काय म्हणून करावं महाराज सांगतात. पुरे उभे भीमादिवीर, दिसती प्रताप तेजे दिनकर, वा वा. त्यांचे पराक्रमे कापे चराचर, परिचितळ करीती देखता. आणि त्या सर्व सैन्याच्या पुढं भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे, कर्णपुत्र वृषकेतू आहे, बब्रुवाहन आहे, हंसध्वज आहे, नीळध्वज आहे, चंद्रहास्यासारखा राजा आहे. अनेक राजे होते आणि ते राजे भीमा सारखे पुरुषार्थी होते. प्रताप त्यांचा सूर्यासारखा तेजस्वी होता. त्यांचा पराक्रम जर पाहिलं तर काळ सुद्धा कापेल अशा प्रकारे त्यांचा पराक्रम होता त्या असणाऱ्या योद्ध्यांचा. पण पाहिल्यानंतर ना सुद्धा त्यांची दृष्टी अतिशय शांत, पाहण्याची असणारी क्षमता शांत होती असं महाराज सांगतात. 88 सहस्रे ऋषी वंदे, नांदती ते स्वानंदे, आता पाहो धर्मपादर विंदे, अंगपुली पुत्र जिजोबली. असं म्हणले. अशा पद्धतीने पाहिल्यानंतर ना की जे असणारे राजे होते, ऋषी मंडळी होते, 88,000 ऋषी होते आणि ते धर्मराजाच्या घरामध्ये आनंदाने राहत होते. धर्मराजाची चरण कमल आपण पाहू आणि ती असणारी चरण कमलावरती अतिशय शोभिवंत होती, कारण भगवान परमात्मा त्यांच्या दारामध्ये आहे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, माऊलींनी सांगितलेलंच आहे. द्वारकेचा राजा सदोदित पांडवांच्या घरी आहे. म्हणून त्या धर्मराजाचं चरण पाहण्यासाठी सगळे ऋषी मंडळी आलेले होते. गगन संपूर्ण झाले कृष्णवर्ण, मंगळ तुरांच्या ध्वनीने जाणा, दाई दिशा कोंदल्या. आणि पाहिल्यानंतर ना त्या यज्ञामध्ये जो काय असणारा अश्वमेध यज्ञ आहे, त्या यज्ञाची
सांगता किंवा समाप्ती जवळ आलेल्या असल्यामुळे त्या यज्ञामधून धूर निघत होता आणि त्या धुरानं आकाश कृष्णवर्ण म्हणजे काळ झालेलं होतं. मंगळ तूर आहेत, मंगळ अशा प्रकारची वाद्य वाजत आहेत आणि ती वाद्य 10 दिशामध्ये कोंदलेली आहेत. 10 दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य 8 झाल्या. अध आणि ऊर्ध्व, खाली आणि वरी अशा प्रकारच्या 10 दिशा. त्या 10 दिशामध्ये मंगलध्वनीचा आवाज घुमत होता. सकळ धर्मरायाची सेना रत्नभूषण भरली नाना येथील दैवत सगळ्यात वैकुंठ राणा तेथे अपूर्व काय असं म्हणले. धर्मराजाची जी सेना होती, आता त्या सेनेच्या अंगावरती जर कपडे पाहिलं गेलं तर सगळी सेना अलंकारानं आणि रत्नानं सजवलेली होती. प्रत्येकाच्या अंगावरती दागदागिने होते, अलंकार होते, तेही रत्नाचे. का? जेथे दैवत साक्षात वैकुंठ राणा. जिथं वैकुंठीचा देव आहे तिथं काय कमी आहे, काय कमी पडणार आहे, म्हणून प्रत्येक जण सुंदर आणि शोभिवंत दिसत होता. सकळ नुप झाले पदाती हरिसन्मुख धावती सकळा पुढे जाम कर्ण चालती त्याचे मागे कबलात असं म्हणले. सगळे राजे पायानं चालत होते, भगवान श्रीकृष्णाच्या समोर धावत होते आणि सगळ्यांच्या पुढं श्यामकर्ण होता. बघा, सगळ्याच्या पुढं घोडा असणारा श्यामकर्ण होता आणि त्या श्यामकर्णाच्या पाठीमाग बकदालभ्य होते. त्यांच्या पाठीमाग भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या पाठीमाग सगळे राजे रथ बाजूला ठेवून पायानं चालत पुढे निघाले. आले महाजन त्याची पार्थ देत क्षमालिंगन धृतराष्ट्राचे चरण बंधोनी क्षमे दिदली. आणि मग जे जे असणारे राजे आलेले होते, अर्जुन त्यांना आलिंगन देऊ लागलेला आहे. अर्जुन पुढे येऊ लागलेला आहे. पुढे येत असताना धृतराष्ट्राला पाहिलं अर्जुनानं आणि धृतराष्ट्राच्या चुलता येतो. धृतराष्ट्र वडिलांचा भाऊ आहे, पंडुराजाचे बंधुराज आहेत, म्हणून त्या चुलत्याच्या धृतराष्ट्राच्या पाया पडले अर्जुन महाराज आणि त्यांना क्षेम आलिंगन दिलं म्हणतात. कुंती आणि गंधारी देवकी रोहिणी सुंदरी त्या ते पातिवीर केसरी जे जे आली पृथ्वीस. कुंती आहे, गांधारी आहे, देवकी आहे, तिथं भगवान श्रीकृष्णाची आई रोहिणी आहे आणि त्या असणाऱ्या सगळ्यांना जे जे राजे आलेले होते ते राजे सर्वजण वंदन करतायत. कुंती गांधारीला नमस्कार करतायत, रोहिणी देवकी आहेत, हे सर्व उच्च श्रेष्ठ आहेत आणि या सर्वांना प्रत्येक राजे नमस्कार करू लागले. भीम धृतराष्ट्र विदूर त्या प्रतिपार्थ बोले उत्तर पावे सर्वानुपवर आले दर्शन स्वामीच्या. मग आता अर्जुन हा घोड्याच्या पाठीमाग पहिल्यापासून होता, त्यामुळे अर्जुन पुढे आला सर्वांच्या आणि अर्जुन सांगू लागलेला आहे. कोणाला सांगतायत? कुंती आहे, गांधारी आहे, देवकी, रोहिणी ही सगळ्या मातृतुल्य आहेत आणि त्याच बरोबर श्रेष्ठ धृतराष्ट्र महाराज आहेत, विदुर आहे, त्या सर्वांना भीम आहे आपला बंधुराज, त्या सर्वांना अर्जुन बोलू लागला. म्हणले बघा, ही राजे आलेले आहेत, त्यांची आणि तुमची ओळख नाही पण मी करून देतो. कोणाकडे किती बळ आहे, कसं जिंकलं, काय पराक्रम केला, सुरुवातीपासून सांगतो, ऐका. हा चंद्रास विषय पती बळपणा बाजोनी कृष्ण भक्ती
याची त्रिभुवनी अद्भुत कीर्ती भक्ती वैराग्य संपन्न. अर्जुनानं सांगायला सुरुवात केलं हा चंद्रहास आहे. ही चंद्रहास 3 वर्षाचा असताना परचक्र आलं, आई वडील मारले गेले. आई वडील मेल्यानंतर दासीनं त्याचा सांभाळ केला. पुढे वनामध्ये कुलिंद राजाला एका अरण्यामध्ये ही चंद्रहास सापडला गेला. त्यानं त्याचा सांभाळ केला. कालांतराने पृथ्वीपती झाला. 11 दिवसामध्ये सगळी पृथ्वी ह्या चंद्रहासानं जिंकली गेली. त्यानंतर विषय बरोबर याचं लग्न झालं. भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणारा होता बालपणापासून. 11 दिवसामध्ये पृथ्वी जिंकणारा हा चंद्रहास्य आहे. भक्ती ज्ञान वैराग्य संपन्न आहे असं अर्जुन सांगू लागला. आविर्वर माझे नृपती केवळ प्रतापाचा गर्भस्ती कद्यत प्राय वीर दिसती युद्ध करीता याशी सर्व. दुसरा चंद्रहास्यानं नमस्कार केल्यानंतर पाठीमागून वीरवर्मा नावाचा राजा आला. अर्जुनानं सांगायला सुरुवात केली केवळ प्रतापाचा गबस्ती. अद्भुत पराक्रम या वीरवर्मा राजाचा आम्ही युद्धामध्ये पाहिलेला आहे. याच्या पराक्रमापुढे सगळे वीर खद्यत म्हणजे किड्यासारखे दिसत होते. युद्ध करत असताना अतिशय पराक्रमी युद्ध हा वीरवर्मा आहे असं भीम धृतराष्ट्र विदुराला अर्जुन महाराज सांगतात. जोरी पुकळ कौन दावा नळ अद्भुत प्रताप बरवी केवळ दीन जिंकिला ब्रह्मांड गोळ तो हा वीर ताम्रकेतू. ऐका म्हणले पुढे असणारा ताम्रकेतू नावाचा राजा आलेला आहे. ताम्रध्वज म्हणतात त्याला. आणि तो असणारा ताम्रकेतू अतिशय पराक्रमी आहे. अद्भुत पराक्रम केलेला आहे. संपूर्ण ताकदीमध्ये ब्रह्मांड गोळाला जिंकेलं, ब्रह्मांडाला जिंकेलं एवढा असणारा पराक्रमी तो त्या ठिकाणी ताम्रध्वज आहे, ताम्रकेतू आहे असं अर्जुन सांगू लागले. जाणून द्विजाचा निर्धार जने करवतील शरीर अगाध सत्व सागर तो हा मयूर ध्वज वंदित शे. अर्जुन सांगू लागलेला आहे कारण अर्जुनानं प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्या मयूर ध्वजाला. रत्नापूर पूर्व आताचं जे लातूर आहे ते पूर्वीचं रत्नापूर आणि तिथं राहणारा हा मयूरध्वज राजा. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन भगवंताने सांगितलं मयूरध्वजाची भक्ती चल तुझं दावितो. चल म्हणले तुला दाखवतो मयूरध्वज राजा किती भक्तिवान आहे. मग कृष्ण भगवान परमात्मा म्हाताऱ्याचा वेश घेतला, अर्जुनाला शिष्य केलं आणि त्या मयूरध्वजापाशी गेले. ब्राह्मणाचं वचन परिपूर्णता करण्यासाठी, ब्राह्मणाचं वचन परिपूर्णतेला जाण्यासाठी ज्यानं आपलं शरीर करवतीनं कर्तवलं अशा प्रकारे सत्व सागर हा मयूरध्वज आहे. तुम्हाला नमस्कार करतोय अर्जुन महाराज सांगतात. ज्याचा प्रताप दिनकर किरण त्याने लोपाले शत्रुघ्न सकळ सर्प कुळे जिंकून संजीव कनी आणिला. असणारे बब्रुवाहन आले आणि बब्रुवाहनानं नमस्कार केले बरोबर अर्जुनानं बोलायला सुरुवात केली. ज्याचा प्रताप दिनकर किरणा, याचा असणारा अद्भुत पराक्रम आहे या बब्रुवाहनाचा. जन पाताळामध्ये गेला आणि पाताळामध्ये शेष महाराजाकडून धृतराष्ट्र नावाचा सर्प विरोध करत होता. पण त्या असणाऱ्या धृतराष्ट्राच्या दुष्ट बुद्धी बरोबर सगळ्या सर्प कुळाला जिंकलं आणि सर्प कुळाबरोबर युद्ध केला आणि संजीवक नावाचा मणी पाताळामधून जन आणला तो हा बब्रुवाहन. माझे शिरचे दिले उरसे के तुझी वदिले पुन्हा माझी वविले तो बब्रू
केली. ऐका महाराजजी, धृतराष्ट्र महाराज, विदुर महाराज, भीमदादा ऐका. जो तुम्हाला नमस्कार करायला आलेला आहे तो बब्रुवान आहे. त्या बब्रुवानाचा अद्भुत पराक्रम आहे. चित्रांगी उलुपीचा सुपुत्र आहे आणि माझीच पत्नी आहे. त्या दोन्ही पण नर्तकी असल्यामुळे मी त्याची निंदा केली आणि आईची निंदा केल्यामुळं ह्या असणाऱ्या बब्रुवानाला राग आला. त्यानं मलाही मारून टाकलं, माझंही शिर उडवलं. कर्णपुत्र वृषकित्व आहे त्यालाही मारलं. पण पुन्हा आईच्या सांगण्यावरनं त्या वडिलाकडून, आजोबाकडून, शेष महाराजाकडून संजीवक मणी आणला आणि मणी आणून आम्हाला पुन्हा जिवंत केले. हा बब्रुवान माझा मुलगा आहे. अर्जुन सांगतात, संग्रामी बलाढ्य दूत नामे जो धर्मानी सुरत जयी स्वशिरे कैलास नाथ रूढ माळेने शोभविला. ऐका म्हणले, ऐका महाराज. पुढे असणारा नमस्कार करायला आले सुधन्वा आणि सुरथ. सुधन्वा राजा आणि सुरथ राजाचा अद्भुत पराक्रम आहे. ज्यांनी स्वतःची शिर महादेवाला अर्पण केली आणि महादेवाच्या गळ्यामध्ये आपल्या शिरांच्या माळा अर्पण केल्या, म्हणजे रावणासारखी भक्ती शिर अर्पण करून करणारे हे दोघे जण राजे, त्या राजांचा अद्भुत पराक्रम आहे. अर्जुन सांगू लागला, त्यांचा पिता हंसध्वज त्याने ध्वजविला गरुड ध्वज प्रताप तेज तेज पुंज रिपु पंक दलनी दिनमणी. ऐका म्हणले, ते असणाऱ्या सुधन्वा आणि सुरथाचा वडील हंसध्वज आहे आणि त्या हंसध्वजानं आपल्या भक्तीनं, आपल्या पुरुषार्थानं भगवान श्रीकृष्णाला सुद्धा तोषवलंय, त्यांनाही प्रसन्न केलेला आहे. अशा प्रकारे रिपुकंदनामध्ये सूर्य असणारा तो हंसध्वज आहे. अर्जुन सांगतात, ज्याचा प्रताप भूत ज्याचा अग्नी जमात जने सैन्य जाळीले समस्त तो नवल ध्वज स्वामिया. म्हणले महाराज, आता तुम्हाला नमस्कार करायला जो आलेला आहे तो म्हणजे नीलध्वज आहे आणि त्या नीलध्वजाचा जावाई अग्नी आहे आणि त्या असणारी अग्नी देवतेच्या मदतीने, सहाय्यानं त्या अग्नीनं सगळं सैन्य जाळलेलं होतं. कारण तो त्याचा असणारा जावई होता नीलध्वज राजाचा, त्यामुळे त्यानं मदत केली आणि मग आपलं सगळं सैन्य जाळलं. त्यानंतर पुढं, जेने दिसला श्यामा कर्ण तो हा यवन अश्व करीतो नमन जेने सर्वांशी केले तृण तो हा अनुशाल्व वंदितो. अर्जुनाने सांगायला सुरुवात केली, महाराज, ज्यानं आपल्याला घोडा दिला हा यवन अश्व आहे आणि ज्यानं घोड्याचं हरण केलं तो अनुशाल्व आहे. मग अनुशाल्व आणि यवन अश्व ही होते सुरुवातीला. आपण जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं. यवन अश्वानं घोडा दिल्यानंतर अनुशाल्वानं त्याचं हरण केलं होतं. पुन्हा वर्षकीतून जाऊन तो घोडा माघारी आणला. ही कथा मागे झाली आहे. त्यामुळे हा असणारा अनुशाल्व आणि यवन अश्व अतिशय पराक्रमी आहेत असं अर्जुन महाराज सांगतात. जेने स्वप्रताप करुणा युद्धित सविले रूपगणा तो वंदितो तुमचे चरण कर्णनंदन वृषकेतो. आणि पुढं आला नमस्कार करायला वृषकेतू, ती बाळ होत, कर्णाचा मुलगा आहे. त्याच्यामुळं अर्जुनानं सांगितलं, ज्यानं स्वतःच्या प्रतापानं ह्या सगळ्या राजांना युद्धामध्ये जिंकलं गेलं तो हा कर्णाचा मुलगा वृषकेतू आहे. तुम्हाला नमस्कार करायला आला असं अर्जुनानं सांगितलं. हा सैन्य बळ राजेंद्र पृथ्वी माझी प्रती इंद्र हे तुदुंबीचे कुमार
सैन्यपाळ राजा आला. ही सैन्यपाळ राजा कोण आहे? हा तव अंगदाचा ज्येष्ठ कुमार, मुखी राम नाम निरंतर. आपण ऐकला 75वा अध्याय टिटवीची कथा. हनुमंतानं सांगितलेली एका पक्षिणीची कथा सैन्यपाळाला. कशामुळे सांगितली होती? बघ म्हणले, पक्षी लहान आहे. अनुभवलेली गोष्ट हनुमंतानं सांगितली होती. तो आमच्या कुळातला आहे, माझ्या अंगदाचा मुलगा आहे, म्हणून तुला कृष्णाला मी अडवलंय म्हणला. नाहीतरी कृष्णाला तुला मारायला किती वेळ लागणार आहे, अशा प्रकारचा बोध शिष्टाईचा प्रयत्न हनुमंतानं सैन्यपाळा बरोबर केलेला आहे. हा सैन्यपाळ राजा आहे, अंगदाचा मुलगा आहे. आणि या सैन्यपाळानं अद्भुत पराक्रम केलेला आहे. स्वतःचा असणारा ताकद त्यानं त्या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर ना पुन्हा दुदुंबीची मुलं आहेत. या दुदुंबीची मुलं तुम्हाला नमस्कार करतात, असं प्रत्येकाचं जी काही माहिती आहे अर्जुन देऊ लागला. चंद्रकांत भानुकांत पराजय विख्यात, येव सर्वांचे नामे घेऊनी पार्थ, निवेदित हृदयाला गे. मग आता ही चंद्रकांत आणि भानुकांत आहेत. मग ही कोण आहेत भानुकांत आणि चंद्रकांत? तर भानुकांताची मुलगी मालिनी, आणि त्या मालिनीचं हरण केलं होतं सैन्यपाळानं. आणि त्या मालिनीचा सासरा आहे चंद्रकांत. मग ही चंद्रकांत आणि भानुकांत व्याही आहेत. आपल्या मुलीला आणि सुनला सोडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला शरण आले. त्यामुळे ह्यांचाही प्रताप अद्भुत आहे. असं एकाचं नाव घेऊन त्याचा पराक्रम सांगून वृद्ध व्यक्तीला, म्हणजे वृद्ध कोण आहेत? विदुर, धृतराष्ट्र, कुंती, गांधारी, भीम दादा, या सर्वांना अर्जुन प्रत्येकाची माहिती देऊ लागला. हो मालिंगाने सुखी केले, मग कुंतीचे पाय वंदिले, तिने नेत्रोदके स्नान घातले, भरता लागी स्नेह भरे. आणि मग अशा पद्धतीने सगळ्यांची माहिती अर्जुनानं दिली. क्षेम आलिंगन अर्जुनानं कुंतीला दिलं. कुंतीचं पाय वंदन केलं. त्यावेळेस कुंतीनं तिच्या असणाऱ्या डोळ्यामधून वाहणाऱ्या पाण्यानं, अर्जुन मुलगा आहे आणि ती असणाऱ्या आपल्या मुलाला अर्जुनाला त्याच्या असणाऱ्या पूर्ण शरीरावरती आपल्या नेत्र उदकानं स्नान कुंती मातेनं घातलं. तव तो कर्णनंदन धावुनी कुंतीचे धरी चरण, तिने हृदय धरून मुख त्याचे चुंबिले. अर्जुन नमस्कार करत होता तोपर्यंत कर्णाचा मुलगा धावला. कुंतीनं त्या असणाऱ्या वृषकेतूला उचललं, कारण तो नातू आहे, आपल्या मुलाचा मुलगा आहे. आणि त्या असणाऱ्या वृषकेतूच्या मुखाचं चुंबन घेतलं, हृदयाला लावलं, आनंद वाटला. अंकावरी वैसविला तो भ्रुवान धावला, त्यातही पोटाशी धरिला कुरवाडीला मुखचंद्र. आणि ज्या वेळेस वृषकेतूला उचललं कुंती मातेनं आपल्या नातवाला, त्यावेळेस दुसरा नातू बब्रुवानही धावला. तो अर्जुनाचा मुलगा होता. आणि तो बब्रुवान धावून कुंतीच्या पायावरती नमस्कार केला. त्यावेळेस कुंतीनं त्याला उचललं, आपल्या पोटाला लावलं, आणि त्या बब्रुवाहनाचा मुखचंद्र कुंती मातेने निहाळला, आपल्या हाताने कुरवाळला. ऐसे झाली सगळ्यांचे दर्शन, झालीच मालिंगने, परस्पर देवनी वस्त्राभरणे, नगरा माझी प्रवेशले. म्हणले अशा पद्धतीने सगळ्यांची दर्शन झाली. सर्वांना क्षेम आलिंगन दिलं. कुंती मातेनं आपल्या नातवांना दिलं, मुलांना दिलं, सगळ्यांना वस्त्र आभरण दिली. आणि आपल्या सगळेजण आपल्या नगरामध्ये सर्वांनी प्रवेश केला.